श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष यावर श्री महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकामुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू, मतिमंदत्व, मानसिक व शारीरिक असाध्य आजार, दुःख, संकटे, हाल अपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण निराकार परब्रह्म होय. अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे प्रदोष काळाचा दिवस होय. प्रदोष काळाचे महत्त्व तसेच प्रदोष काळामध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये शिवपूजनाचे महत्त्व आहे. प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या 3 घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात. प्रदोषो रजनीमुखम. देवता प्रदोष हे व्रत शिव या देवतेचे आहे. प्रदोष व्रत करण्याची पद्धत: या दिवशी दिवसभर निर्जला उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे. प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी श्री विष्णुपूजन आवर्जून करावे. या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोष व्रताची पूजाविधी: पूजनाच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी, दिवा लावावा, वातावरण प्रसन्न राहील असे नियोजन असावे. प्रदोष समयी स्नानादी कर्म करून शुचिर्भूत होऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावे. प्रथमतः विधिवत व शास्त्रशुद्ध गणेशाचे पूजन करावे. त्यानंतर शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे. पंचामृत स्नान घालावे. प्रतिमा स्वच्छ पुसून आसनावर ठेवावी. प्रतिमेस चंदन लावावे. बेलपत्र वाहावे. व्रतसंबंधी कथा असल्यास वाचावी. नैवेद्य दाखवून आरती म्हणावी. तर अशा पद्धतीने पूजा करावी. आता या प्रदोष व्रताच्या काळात निषेध काय असते? प्रदोष काळात वेद अध्ययन करू नये असे सांगितले जाते, कारण हे रात्रकालातील व्रत आहे. तर वेदाध्ययन हे सूर्य असताना करावयाचे असते. हे प्रदोष व्रत 3 ते 12 वर्ष अवधीचे असते. कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानतात. प्रदोष व्रताचे महत्त्व: हे व्रत स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही करू शकतात. यामुळे असंख्य दोषांपासून मुक्ती मिळते, संकटांचे निवारण होते. या व्रताचे खालीलप्रमाणे साप्ताहिक महत्त्व देखील आहे. सोमप्रदोष: हे व्रत सोमवारी प्रदोष असल्यास कुलदेवतेचा प्रकोप दूर होण्यासाठी आणि साधनेमध्ये उन्नती होण्यासाठी केले जाते. तसेच इच्छित चांगली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, सकारात्मकता वाढण्यासाठी केले जाते. भौमप्रदोष: हे व्रत मंगळवारी प्रदोष असल्यास धनलाभासाठी केले जाते. सोमवार प्रदोष: हे व्रत बुधवारी प्रदोष असल्यास शिक्षण व ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते. गुरुवार प्रदोष: हे व्रत गुरुवारी प्रदोष असल्यास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी, संकटांचा विनाश करण्यासाठी केले जाते. भृगुवार प्रदोष: हे व्रत शुक्रवारी प्रदोष असल्यास धन, संपदा व सौभाग्यासाठी, जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी केले जाते. शनिप्रदोष: हे व्रत शनिवारी प्रदोष असल्यास गुणवान पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. गर्भातील बालकाच्या अडचणी दूर होण्यासाठी केले जाते. नोकरीमध्ये चांगली पदोन्नती होण्यासाठी केले जाते. भानुप्रदोष: हे व्रत रविवारी प्रदोष असल्यास जीवनामध्ये सुख शांती लाभावी, दीर्घायुष्य लाभावे यासाठी केले जाते. तर ही झाली प्रदोष व्रताची संपूर्ण माहिती आणि प्रदोष व्रताचे वेगवेगळे प्रकार, त्याचप्रमाणे त्यापासून प्राप्त होणारी आपणास काय त्यापासून मिळणार आहे याविषयीची माहिती. प्रदोष व्रताचे उद्यापन कशा पद्धतीने करावे आता ते आपण पाहूया. पूर्वी पूजाविधीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी करावी. गणेश पूजन झाल्यावर शंकराच्या प्रतिमेऐवजी उमा शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे. त्यानंतर अग्नी प्रज्वलित करून हवन करताना ओम उमा सहित शिवाय नमः या मंत्राच्या उच्चाराने कमीत कमी 108 आहुती द्याव्यात.
त्यानंतर पूर्णाहुती द्यावी, नैवेद्य दाखवावा, आरती म्हणावी, ब्राह्मण मेहून जेवावयास घालावे. त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन स्वतः परिवारासह भोजन ग्रहण करावे व प्रसाद ग्रहण करावा. तर बघा, ही संपूर्ण माहिती म्हणजे प्रदोष व्रत कसे करावे, का करावे, प्रदोष व्रताचे प्रकार कोणते आणि कोणते प्रदोष व्रत केल्याने कोणती फलप्राप्ती होते याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.